प्रत्येक सकाळी लाखो मूल झोपेतून उठतात, शाळेसाठी धावतात, ट्युशनसाठी धावतात, स्पर्धा परीक्षांसाठी धावतात आणि या सगळ्या धावपळीत एक प्रश्न मात्र कोणी विचारत नाही. ही मुलंच खरंच शिकतायत का? आज भारतात शिक्षणाला यशाची गुरुकिल्ली मानलं जाते. चांगले मार्क्स, चांगले कॉलेज, चांगली नोकरी आणि मग चांगलं आयुष्य. पण जर ही संपूर्ण समीकरणच चुकीची असेल तर? जर शिक्षण व्यवस्थेचं उद्दिष्ट मुलांना घडवणं नसून फक्त परीक्षांसाठी तयार करणं बनलं असेल तर? आज आपण पाहणार आहोत भारतीय शिक्षण व्यवस्थेची कहाणी, तिचा इतिहास, तिच्या समस्या आणि सर्वात महत्त्वाचं याचा आपल्या मुलांवर होणारा परिणाम. एका विद्यार्थ्याला विचारा, शिक्षण म्हणजे काय? बहुतेक वेळा उत्तर असेल अभ्यास, परीक्षा, मार्क्स. कारण लहानपणापासून त्याला हेच शिकवलं जाते. जास्त मार्क्स म्हणजे जास्त हुशारी, कमी मार्क्स म्हणजे कमी क्षमता. पण वास्तव वेगळं आहे. परीक्षा स्मरणशक्ती मोजू शकते, ज्ञान नाही. एका मुलाला संपूर्ण धडा पाठ असू शकतो, पण त्याला त्या धड्याचा अर्थ समजलेला नसेल. दुसरीकडे एखादा विद्यार्थी संकल्पना खोलवर समजलेला असतो, पण परीक्षेत त्याचे मार्क्स कमी येतात आणि मग आपण निष्कर्ष काढतो, हा हुशार, हा नाही. शिक्षणाचा उद्देश विस्तार करायला शिकवणं असतो, पण अनेकदा आपण फक्त उत्तरं पाठ करायला शिकवतो. भारतीय शिक्षण व्यवस्थेची मूळ कुठे आहेत याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळते. 1835 मध्ये ब्रिटिश अधिकारी मॅकॉलने एक शिक्षण धोरण मांडले. उद्दिष्ट काय? विचारवंत तयार करणे, संशोधक तयार करणे नाही, ब्रिटिश प्रशासनासाठी काम करणारे कर्मचारी तयार करणे. अशा लोकांची गरज होती, जे आदेश पाळतील, जे ठरलेली उत्तरं देतील, जे प्रश्न विचारणार नाहीत. आज जवळपास 200 वर्षानंतर आपली व्यवस्था बदलली आहे, पण काही प्रश्न अजूनही तसेच आहेत. आपण अजूनही विद्यार्थ्यांना एकाच चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो. सर्वांसाठी एकच अभ्यासक्रम, एकच परीक्षा, एकच यशाची व्याख्या. पण प्रत्येक मुलगा सारखा नसतो, प्रत्येक मुलगी सारखी नसते. मग शिक्षण एकसारखं का असावं? आज भारतात टॉपरला गौरव मिळतो, त्यांचं कौतुक होतं, त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. पण जे टॉपर नाहीत त्यांचं काय? कलेत चांगला असलेला विद्यार्थी, खेळात उत्कृष्ट असलेली मुलगी, संगीतात प्रतिभा असलेलं मूल, त्यांचं मोजमाप कोणत्या मार्कशीटने करायचं? समस्या टॉपरमध्ये नाही, समस्या आहे यशाची एकच व्याख्या करण्यात. जेव्हा आपण फक्त गुणांना महत्त्व देतो, तेव्हा हजारो क्षमता दुर्लक्षित होतात आणि मग अनेक मूल स्वतःला कमी समजू लागतात, फक्त कारण त्यांचे मार्क्स कमी आहेत. कल्पना करा, एका 10 वर्षाच्या मुलाचा दिवस: सकाळी शाळा, दुपारी गृहपाठ, सायंकाळी ट्युशन, रात्री पुन्हा अभ्यास आणि त्यानंतरही एकच प्रश्न, किती मार्क्स येणार? आपण मुलांना यशासाठी तयार करतोय, पण त्यांना आयुष्यासाठी तयार करतोय का? आज अनेक विद्यार्थी तणावाखाली आहेत. अपयशाची भीती, तुलना, स्पर्धा, अपेक्षा, सततची धावपळ. शिक्षणाने आत्मविश्वास वाढायला हवा, पण काही वेळा तेच शिक्षण मुलांचा आत्मविश्वास कमी करते, कारण त्यांना वाटू लागते मी पुरेसा नाही. शाळेत गणित शिकवलं जाते, विज्ञान शिकवलं जाते, इतिहास शिकवला जातो, पण भावनांचं व्यवस्थापन, नातेसंबंध, आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता, अपयशाला सामोरं जाणे हे किती शिकवलं जाते? जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त माहिती पुरेशी नसते, शहाणपण लागते, समज लागते, स्वतःला ओळखणं लागते. पण शिक्षण व्यवस्थेत यासाठी फार कमी जागा आहे. शिक्षण व्यवस्थेला दोष देणं सोपं आहे, पण उपाय शोधणं महत्त्वाचं आहे. कदाचित आपल्याला मुलांना फक्त उत्तर देण्याऐवजी प्रश्न विचारायला शिकवावं लागेल. कदाचित मार्क्सपेक्षा जिज्ञासेला महत्त्व द्यावं लागेल. कदाचित प्रत्येक मुलाला एकाच मापदंडाने मोजणं थांबवावं लागेल. कारण प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळं असते आणि शिक्षणाचं खरं काम ते शोधून काढणं आहे. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी मिळवण्याचं साधन नाही, ते माणूस घडवण्याची प्रक्रिया आहे. पण जर ही प्रक्रिया फक्त स्पर्धा, फक्त गुण, फक्त परीक्षा आणि फक्त धावपळ याभोवती फिरू लागली, तर आपण काहीतरी महत्त्वाचं गमावत आहोत. म्हणून प्रश्न शिक्षण व्यवस्थेचा नाही, प्रश्न आहे आपण मुलांना खरंच शिकवत आहोत की फक्त धावायला लावतोय? आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तरच आपल्या शिक्षणाचं भविष्य ठरवेल. तुमच्या मते भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठी समस्या कोणती आहे?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि राईज अप स्मॉल स्टार्स या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.